नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अरण्यातील वेताळ. या कथेचा पुढील भाग 5वा. त्यानंतर झोप येणं शक्य नव्हतं. दासबाबूंनी सर्वांना मध्यभागी एकत्र केले. भोगोने आपल्यासोबत बरीच माणसं घेतली. त्यापैकी निवडक इंचपणा शोधून त्यांनी वर्तुळाकार बसवले. प्रत्येकाजवळ बंदुका आणि भाला देण्यात आला होता. ते स्वतः व धनंजय त्यांनी बनवलेल्या वर्तुळाभोवती फिरत होते. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्या रात्री शत्रूंनी हल्ला केला नाही. ते केवळ त्यांच्या संख्येचा अंदाज करून घेऊन निघून गेले असावेत असं त्यांना वाटलं. उरलेली रात्र नाहीशी होऊन पहाट झाली. पाऱ्यावर बसलेले लोक डोळ्यात तेल घालून सभोवार पाहत होते, पण त्यांना कसली हालचाल दिसली नाही. पहाटेचा प्रकाश दिसू लागता धनंजय म्हणाले, रात्री कोणीच काही खाल्लं नाही, तेव्हा आता आपण थोडंसं खाऊन घेऊया. पण आता विस्तव पेटवायचा नाही. डब्यात ज्या काही वस्तू असतील त्या बाहेर काढा आणि कोणी जरा सुद्धा आवाज करायचा नाही. जवळच्या सामानातून कित्येक डबे फोडून त्यातून पाव, लोणी, सुकवलेली फळं वगैरे साहित्य काढून ते सर्वांना वाटण्यात आलं. न बोलता सर्वजण खाऊ लागले. पाऱ्यावर बसवलेले लोक पारा करत होते. धनंजयांनी आपल्या जवळच्या पिशवीतून एक नकाशा काढला आणि जमिनीवर पसरला. दासबाबू व छोटू त्यांच्या शेजारी बसले. मी आता तुम्हाला काही दाखवणार आहे, धनंजय म्हणाले. पण भोगो कुठे आहे? सर्वांनी भोगोचा तपास केला, पण तो काही दिसेना. धनंजय रागाने म्हणाले, मूर्ख बेटा, तो स्वतःच टेहाळणी करण्यासाठी पुढे गेला असावा. दासबाबू, निदान आपल्या तिघांपैकी एकाला तरी कळवायला पाहिजे होतं त्यांनी. आता जाऊ द्या. आता भोगोला आपण थोडा वेळ विसरूया. आता आपण कोणत्या मार्गाने पुढे जायचं ते ठरवायचंय. हे एक प्रकारचं युद्धच आहे. आपली सर्व गोष्टींना तोंड द्यायची तयारी ठेवली पाहिजे. ते आपल्या दोघा सहकाऱ्यांकडे पाहत पुढे म्हणाले, यापुढे कोणता प्रसंग येईल व कशा प्रकारचे अपघात घडतील याचा नेम नाही. समजा मीच जर दुर्दैवाने ठार झालो तर तुम्ही दोघांनी पुढे होऊन आपलं काम धैर्याने चालू ठेवलं पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, दासबाबू म्हणाले. छोटूने मान हलवली. पुढचा काळ किती बिकट आहे याची जाणीव सर्वांना होऊन त्याला फार मोठं चमत्कारिक वाटलं. आपल्या प्राणप्रिय बाबूजींच्या प्राणाला धोका आहे हे लक्षातच तो कावराबावरा झाला होता. हा नकाशा सरदार प्रतापरावांच्या साह्यानं मी बनवलाय, धनंजय म्हणाले. आपण पटकोई व नागा पर्वतातील दलदलीचा प्रदेश ओलांडून आलो तो पहा या नकाशात दाखवलाय. नागा पर्वताला खेटूनच ब्रह्मदेशाची हद्द आहे. परंतु चिंदविन नदी आणि नागा पर्वत यामधला हा जो 50 मैलाचा टापू आहे तो ब्रह्मदेशानं किंवा भारतानं आपल्या ताब्यात घेतलेला नाही. हा टापू स्वतंत्र असून हाच प्रदेश वेताळाचं राज्य म्हणून सध्या ओळखला जातोय. आपण जे काटेरी कुंपण ओलांडून आत आलो ते किती लांबीचं आहे ते या सर्व टापू भोवती घातलेलं आहे हे समजायला काही मार्ग नाही. आता तुम्ही या नकाशाकडे नजर फेकली तर या टापूची पूर्वेची बाजू नदीनं नैसर्गिक कुंपण घालून बंद केली आहे. खाली दक्षिणेकडे त्याच नदीचा एक सरळ आणि जोरदार फाटा वाहत असल्यामुळे ती बंद झाली आहे. उत्तरेकडे अत्यंत बिकट पहाड आहेत. आता राहिली पश्चिमेची बाजू. ही सर्व बाजू काटेरी कुंपणाने बंद केली असावी असा माझा तर्क आहे. आपण पश्चिमेकडून आल्यामुळे आपल्याला हे कुंपण आडवं आलं आणि आपण ते या मध्यभागी ओलांडून आता आत आलो आहे असा माझा तर्क आहे. तेव्हा आता प्रश्न असा आहे की आपण कोणत्या दिशेकडे कूच करायचं? मध्यभागाकडे, छोटू लागलीच म्हणाला. का? कारण तिन्ही बाजूनी नैसर्गिकरित्या बंद असलेल्या भागाची शिल्लक राहिलेली चौथी बाजू या ताराचं कुंपण घालून आणि त्यात वीज खेळून ज्यानं बंद केली त्याचं तसंच काहीतरी कारण असलं पाहिजे. त्याच्या रहस्याचा भाग आपल्याला मध्यभागी सापडणार. छोटूच्या बोलण्याला दासबाबूंनी संमती दर्शवली. चला तर मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे सरळ रेषेनं कूच करत मध्यभागी पोहोचूया. आता आपण आपला मुक्काम हलवला पाहिजे. थोड्याच वेळात सूर्यप्रकाश पडू लागेल. पण हा भोगो गेलाय कुठे? संचित स्वरात धनंजय म्हणाले. पण भोगो परत येईपर्यंत आणखीन अर्धा तास निघून गेला. त्यानं आपण कुठे गेलो होतो हे कोणालाच सांगितलं नाही आणि त्याचा उग्र चेहरा पाहून कोणी त्याला ते विचारलं नाही. धनंजयरावांनी त्याला पुढचा बेत समजावून सांगताच त्यानं तळ उठवण्याची आपल्या लोकांना सांगितलं
आणि काही न बोलता सर्वांपुढे मुकाट्याने चालत तो मार्गदर्शन करू लागला. भोगो संशयी मुद्रेनं सारखा मागे पाहत होता. कधी कधी तो आपली जागा सोडून सर्वांच्या मागे जाऊन वेड्यासारखं काहीतरी शोधित असल्याचं दिसायचं. भोगो असा का वागतो याचं धनंजयांना कोडं पडलं. भोगोचं अचानक डोकं तर फिरलं नाही ना असं त्यांना वाटलं. मोहिमेवर निघाल्यापासून 1 महिना झाला होता. त्या अवधीत धनंजयांना भोगोच्या भाषेत मोडकं तोडकं बोलता येऊ लागलं होतं. अखेरीस धीर करून त्यांनी भोगोला विचारलं, भोगो तू असा काय वागतोयस? काय झालंय? मला सुद्धा ते नीट समजत नाही, भोगो म्हणाला. आपण माझं खोयडं सोडून निघाल्यापासून कोणीतरी आपला पाठलाग करतंय असा मला सारखा संशय येतोय. आपला पाठलाग होत आहे? आश्चर्याने धनंजय म्हणाले. होय, माझे डोळे तीक्ष्ण आहेत आणि कान त्याहूनही तीक्ष्ण आहेत, भोगो म्हणाला. ही एक नवीन भानगड उद्भवली या विचारानं धनंजयांनी निश्वास सोडला. ते म्हणाले, भोगो तुझी अगदी पक्की खात्री आहे काय? मी कधी खोटं बोलत नसतो, भोगो म्हणाला. छोटू त्यांचं बोलणं ऐकत होता. तो मध्येच म्हणाला, त्या झाडावरून प्रवास करणाऱ्या प्राण्यांपैकी तर कोणी नसेल ना? नाही, पाठलाग करणारा जमिनीवरून चालणार आहे, भोगो म्हणाला. प्रश्नार्थक मुद्रेने छोटूनं धनंजयांकडे बघितलं, पण भोगोनं त्याचा तो प्रश्न सोडवला. तो म्हणाला, तुम्ही पुढचं सांभाळा, मी सर्वांच्या मागे राहतो आणि पाठलाग करणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. धनंजय काही बोलण्यापूर्वी तो मागे फिरला. तो गेल्यानंतर धनंजय म्हणाले, छोटू, भोगूला जर संशय आला आहे तर तो खरा असणार. पण असला पाठलाग कोण आणि कशा करता करत आहे? छोटू, तू सर्वांच्या पुढे राहा. यापुढे मीही भोगोप्रमाणे टेहळणी करतोय. ठीक आहे, छोटू म्हणाला. त्यांचं बोलणं चाललं असताना सर्वांपुढे ओझे डोक्यावर घेऊन चालणारी माणसं जागच्या जागी उभे राहिले. रात्री झाडावरून उड्या मारणाऱ्या शत्रूंना पाहून ते कचरले होते व त्यांची भीती अद्यापही कमी झाली नव्हती. आपण वेताळाच्या राज्यात शिरले असून तेथून आपल्याला पळून जाणे अशक्य आहे ही जर त्यांना जाणीव नसती तर ते केव्हाच पसार झाले असते. पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आपण वेताळाच्या एखाद्या सापळात पकडले जाऊ अशी त्यांना भीती वाटत होती. दासबाबू पुढे झाले. त्यांनी नाना प्रकारे त्यांना समजावून सांगितले, तुम्ही एका शूर जमातीचे लोक आहात. मागे जायला वाट नाही. अशा वेळी भित्र्याप्रमाणे पळून जाण्याचा विचार न करता या प्रकरणाचा शेवट होईपर्यंत व तुमच्या स्त्रियांना मुक्त करेपर्यंत आपण पुढे चालू राहिलं पाहिजे असं त्यांनी त्यांना सांगितलं. आणि पुन्हा ते लोक सामान उचलून चालू लागले. पण त्यांच्या चेहऱ्यावर असलेली भीतीची छाया मात्र तशीच राहिली. दासबाबू व छोटू या दोघांनाही त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. माकडं माणसांप्रमाणे बोलणं हा एक विचित्र प्रकार होता. मनुष्य मेल्यानंतर त्यांचं जनावरात रूपांतर होतं असा त्या जंगली लोकांचा समज होता. त्यांना ती माकडं म्हणजे भूतेच आहेत असं वाटणं स्वाभाविक होतं. जंगली लोक माणसाला किंवा क्रूर पशुलाही घाबरणार नाहीत, पण भूताखेतांवर त्यांचा विश्वास असल्यामुळे भूत म्हटले की ती घाबरून जात. भूतांकडे नुसतं दुरून पाहिल्यास मरण ओढवते असे त्यांची समजूत होती. दासबाबू, खरं म्हणायचं म्हणजे मी सुद्धा या लोकांप्रमाणे घाबरून गेलोय. शत्रू कोण आहे आणि कोणाशी लढायचं तेच समजत नाही. त्यात आणखीन पाठीमागून कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत आहे ही गोष्ट भयानक आहे. छोटूराव, माझी तुमच्याच प्रमाणे स्थिती आहे, दासबाबू म्हणाले. या जंगली माणसांना अगदी दुरून संकटाचा वास येतो. पुढे भयंकर संकट उभं आहे अशी त्यांची खात्री झाली आहे आणि ते त्याबद्दल आपापसात चर्चा करत आहेत. ते जर भीतीनं सामान सुमान टाकून पळून गेले तर आपली कल्पना येणार नाही अशी भयंकर परिस्थिती होईल. अन्नधान्यांचा साठा, शस्त्र, दारुगोळा जर एखाद्या ठिकाणी टाकून पळाले तर आपण काय करणार आहे? दासबाबू मान हलवत पुढे झाले व त्या जंगली लोकात मिसळून चालू लागले. छोटूनं मागे पाहिलं तो भोगो पाठीमागच्या दिशेने पळत सुटला होता आणि धनंजय त्याच्या मागे लागले होते. हा आणखीन काय विचित्र प्रकारे या समजुतीनं छोटू त्यांच्या मागे थांबला. पण तो पोहोचण्यापूर्वीच धनंजयांनी भोगोला गाठले होते. भोगो संतापाने लालबुंद झाला होता. धनंजय म्हणाले, भोगो काय झालं? तेवढ्यात छोटूही तिथे पोचला होता. साहेब, आपल्या टोळीत कोणीतरी फितर माणूस आहे, रागानं भोगो म्हणाला. फितूर? धनंजय म्हणाले आणि त्यांना आश्चर्य वाटत होतं. होय, मी पाठीमागे बराच दूरवर फेरफटका मारून आलो. आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे आपल्या विरुद्ध कोणाला पाठलाग करणाऱ्याला वाटेत निरनिराळ्या खोणा पसरवून दाखवत आहे. याबद्दल माझी अगदी पूर्ण खात्री आहे. चला तुम्ही माझ्याबरोबर, मी खात्री करून देतो तुमची.
कित्येक ठिकाणी गवताचे पुंजके पडले होते, झाडाच्या साली पसरल्या होत्या, तर कित्येक ठिकाणी खडूने केलेल्या खुणा दिसत होत्या. अरे, हे भयंकर आहे, धनंजय ते पाहताच म्हणाले. भोगोचं म्हणणं ते सत्य होतं. कोणीतरी ते कोणत्या मार्गाने जात आहेत हे अगदी काळजीपूर्वक त्या खुणांच्या आधारे दाखवत होतं. तो प्रकार पाहताच धनंजयाला धक्का बसला. त्या खुणाच्या अनुरोधानं तिथे आणखीन मागे गेले ते पहा, धनंजय एकदम चमकून म्हणाले. एका झाडाच्या बुंद्याखाली कपड्यात गुंडाळलेले एक छोटे गाठोडे होते. ते उघडून पाहताच 2 बिस्किटांचे डबे आणि एक सुकामेवांचा डबा त्यांना दिसला. दासबाबूंनी बरोबर घेतलेल्या सामानांपैकी ते डबे होते. पुढे चालत असलेले दासबाबूही घाईघाईनं त्यांच्याकडे आले. पुढे जाणारी रांग आता पुन्हा थबकली होती आणि जंगली लोक घाबरून त्या चौघांकडे वळून बघत होते. बोगोनं त्यांना बोटानं गप्पा राहण्यास खुणावून पुन्हा दबकत मागे गेला आणि एके ठिकाणी गुडघे टेकून त्यानं कानोसा घेतल्यानंतर बाकीच्यांना त्यांनी जवळ बोलवले. तुम्हाला काही आवाज ऐकू येतोय काय? बोगोनं हळूच विचारलं. दासबाबू, धनंजय आणि छोटू बंदुकीच्या चापावर बोट ठेवून कानोसा घेऊ लागले. त्यांनी होकारदर्शक माना डोलावल्या. जवळून अगदी स्पष्ट आवाज ऐकत होता. कोणीतरी रडत आहे, दासबाबू मोठ्याने म्हणाले. दासबाबू, तुम्ही घोटाळा केलात, छोटू म्हणाला आणि त्याबरोबर तो आवाज बंद झाला. धनंजय त्या दोघांना उद्देशून हळूच म्हणाले. तुम्ही आता दोघेही एकमेकांबरोबर मोठ्यानं बोला आणि रडणाऱ्या माणसाला तुम्ही दुसऱ्याच विषयावर बोलत आहात व तुम्हाला त्यांचा संशय आलेला नाही असं भासवा. लागलीच छोटू मोठ्याने म्हणाला. आपण मगा ऐकला तो आवाज खात्रीनं पक्ष्यांचा होता. मी जंगलात यापूर्वी अशा प्रकारचा आवाज ऐकलेला आहे. त्या पक्षाला रड्या पक्षी असे रानटी लोक म्हणतात. दासबाबू, हे पहा, सागाचं प्रचंड झाड. खरंच इतकं प्रचंड सागाचं झाड मी कधी पूर्वी बघितलं नव्हतं. मध्य प्रदेशात शिवनीच्या जंगलात मी प्रचंड सागवृक्ष बघितलेत, पण ते या झाडाच्या मानानं काहीच नाहीत, दासबाबू मोठ्याने म्हणाले. ते दोघं बोलत असताना भोगो आणि धनंजय चोरट्या पावलांनी ऐकलेल्या आवाजाच्या रोखाने पुढे सरसावत होते. या दोघांनी आपले बोलणे थांबवले आणि ते त्या दिशेने गेले. थोड्या अंतरावर असलेल्या एका झुडपाच्या आड वाहत असलेल्या एका छोट्या ओढ्याजवळ कोणीतरी बसलं होतं आणि जवळच एक छोटी कातडी पेटी पडली होती. त्या बसणाऱ्या व्यक्तीचे कपडे धुळीने माखलेले होते आणि जागोजागी फाटलेले होते. धनंजय झुडपे बाजूला सारून एकदम पुढे झाले. त्याबरोबर ओढ्याकाठी खाली मान घालून बसलेली व्यक्ती एकदम घाबरून उठून उभी राहिली. मूर्खपुरी, हे तू काय केलंयस? धनंजय रागाने ओरडले. धनंजयांना इतकं रागावलेलं छोटूने कधीच बघितलं नव्हतं आणि त्यांच्यासमोर थरथर कापत कावेरी उभी होती. 1 महिन्यात तिच्या चेहऱ्यावर इतका फरक पडला होता की छोटूनं तिला प्रथम ओळखलंच नाही. तिचा चेहरा इतका दीनवाणा दिसत होता की छोटूला तिची दया आली. कावेरी भानावर आली आणि तिने एकदम धूम ठोकली.